सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हार्दिक स्वागत. रवींद्रजी खेडूळकर साहेब यांचं देखील आगमन झालेले आहे. त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी अनिलजी पाटील स्वागत करावं मी विनंती करतो. नितेशजी राणे साहेबांना आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी पीठ कापून या इमारतीच्या उद्घाटन सोहळ्याला प्रारंभ करावा. ज्यांच्या आगमनाने ऊर्जा मिळते, ज्यांच्या आगमनाने चैतन्य येतं, आपण काही था सबको इंतजार आपण सबसे बेकरार हवाए दिशाए खटाए वीरानीची छाई की आप आई बहार. उद्घाटन केलं जात आहे शुभ हस्ते माननीय नितेशजी राणे साहेबांच्या आणि या ठिकाणी आगमन होतं इमारतीमध्ये. विनंती करतो नितेशजी राणे साहेबांना फलकाचं अनावरण करावं. सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम कणकवली या इमारतीचं बांधकाम करणे याचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी झालेला आहे. माननीय नितेशजी राणे साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न झालेला आहे. आजच्या दिवसाची आपण अगत्याने नमस्कार. या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री साहेब, माझे सहकारी CEO साहेब, सत्कार होती करता असं आहे की सर्व गोड आज आहेत. खरं त्यांचा मुख्य काम आहे. सर्व गोड साहेबांनी कुठलं काम त्यांना सांगितलं आहे आणि कुठलं काम झालं नाही आतापर्यंत. आता यापुढे काय मला माहिती नाही तुमचं काय होणार पुढे, परंतु एक छान वास्तू आपण उभी केली आहे आणि या निमित्ताने जिल्ह्याला एक चांगलं ऑफिस मिळालेलं आहे आणि या निमित्ताने या ऑफिसच्या अनुषंगाने इतर कामं चांगली होतील आणि नक्की काम पूर्ण करायला आपण ती कामं वेळ पूर्ण करायला अशी अपेक्षा करतो. मला बोलवल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. जय हिंद. सार्वजनिक बांधकाम कार्यालय त्या उद्घाटनाच्या निमित्ताने उपस्थित असलेले आमच्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पाटीलजी, आमचे जिल्हा परिषदेचे CEO यांच्या नेतृत्वाखाली या सार्वजनिक बांधकामचं कार्यालय उद्घाटन झालं किंवा कारभार सुरू आहे. त्यांचे सर्व गोष्टी उपस्थित असलेले सर्व प्रमुख मान्यवर, उपस्थित बंधू आणि भगिनींचे पत्रकार मित्र, आज आपल्या कणकवली, देवगड, वैभववाडी आणि कुळाचा अर्धा भाग आणि आचराचा अर्धा भाग असं मिळून या सार्वजनिक बांधकाम कार्यालयाचं उद्घाटन आताच झालेलं आहे असे मी घोषणा करतो. खरं म्हटलं तर आजचा दिवस आणि ह्या उद्घाटनाचं सगळं श्रेय हे आमचे माजी पालकमंत्री सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेबांचंच आहे. कारण का सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून त्यांनी जो काय पुढाकार घेतला ते आपल्याला छोट्याच्या छोट्या कामासाठी रत्नागिरीला जायला लागतं. आमच्या कंत्राटदार कॉन्ट्रॅक्टर तिथे जातात, तिथे काही निर्णयामध्ये कधी कधी उशीर होतो आणि म्हणून आपल्या जिल्ह्यामध्येच आपलं हक्काचं सार्वजनिक बांधकामचं कार्यालय असलं पाहिजे ही इच्छा आपल्या सगळ्यांची पूर्ण करण्याचं काम हे आदरणीय रवी चव्हाण साहेबांनी केलेलं आहे. यासाठी जिल्हावासियांच्या माध्यमातून मी त्यांचं मनापासून त्यांचे आभार मानतो. आज हे आपल्या सार्वजनिक बांधकाम कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे. आता आपण इथे कारभार करत असताना आमचे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांना अपेक्षित असा कारभार या सार्वजनिक बांधकामच्या कार्यालयामध्ये झालं पाहिजे असं मी सरकारचा प्रतिनिधी म्हणून इथे अपेक्षा व्यक्त करतो. प्रामुख्याने हे आपलं कार्यालय हे भ्रष्टाचार मुक्त असलं पाहिजे यावर माझा फार आग्रह आपल्या सगळ्या जणांना आहे. इथे असलेला कारभार हे पारदर्शक असलं पाहिजे, लोकभिमुख असलं पाहिजे, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला चालना देणारा पाहिजे. या गोष्टी इथे बसलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्यांनी फार बारकाईने लक्ष ठेवलं पाहिजे. सन्मान्य राणे साहेबांचा 1990 नंतरचा जो आतापर्यंत जो प्रवास आहे
या जिल्ह्याला विकसित जिल्हा करण्यामागे रस्त्यांचं जाळं हे सर्वात महत्वाची बाब आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये 90च्या अगोदर आपल्याला सगळ्या जणांना माहिती आहे, काही जुने जाणकार लोकही इथे आहेत। आपल्या जिल्ह्यामध्ये लाल मातीचे रस्ते असायचे। आपण सकाळी व्हाईट शर्ट जेव्हा घालून निघायचो, रात्री येईपर्यंत त्या नेमकं कुठल्या कलरचा तू शर्ट घातलायस हे घरचे आपल्याला विचारून आपल्या घरामध्ये आपल्याला घ्यायचे। ही परिस्थिती आपल्या जिल्ह्याच्या रस्त्याची असायची। आणि आज अगर आपण पाहिलं, आपल्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक वाडीनिहाय रस्ते झालेले आहेत। प्रमुख रस्ते तर झालेच आहेत, वाडीनिहाय रस्ते झालेले आहेत। आणि रस्त्या संदर्भात एवढी अपेक्षा वाढलेली आहे की लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला भीती वाटायला लागली आहे की आता फक्त बाथरूम पर्यंत आम्हाला रस्ता बांधून द्या, एवढेच निवेदन यायचे बाकी राहिलेले आहे। बोलण्याचा प्रयत्न एवढा आहे की लोक एवढे चांगल्या रस्त्यांची जाळं तयार चाललेलं आहे, जो सन्मान्य राणे साहेबांचा, सन्मान्य रवी चव्हाण साहेबांचा त्याच्यावर फार मोठा योगदान हे आवर्जून या निमित्ताने आपल्याला उल्लेख करेल। शेवटी कारभार करत असताना भ्रष्टाचार मुक्त तर असलंच पाहिजे, पण त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याच्या एकंदरीत विकासाला चालना ह्या कार्यालयाच्या माध्यमातून आपण कसं देऊ शकतो यावर सर्व गोष्टी आपण आणि आपल्या सगळ्या सहकारी जसं आतापर्यंत आपण काम करत आलेला आहात, तसंच कारभार या येणाऱ्या कालावधीमध्ये पण आपल्याकडून व्हावा अशी अपेक्षा या निमित्ताने मी व्यक्त करतो। आज जिल्ह्याच्या कानोकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणावर कॉन्ट्रॅक्टर आलेले आहेत। मी या सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी या निमित्ताने आमच्या प्रभूजी आहेत, जे कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष पण आहेत जिल्ह्याचे, मी त्यांना विश्वास देतो की ह्या सरकारकडून आपल्या काही अपेक्षा आहेत, आपल्या काही पेंडिंग बिलं आहेत, त्याच्यामुळे आपली काही कामं रखडलेली आहेत। आम्ही जेव्हा कॉन्ट्रॅक्टरांकडे जातो तेव्हा साहेब आता 31 मार्च असा आमच्यासाठी अडचणीची बाब आहे, पण मुख्यमंत्री साहेब असो, अर्थमंत्री साहेब असो, आमची सगळ्या जणांची यावर फार बारकाईने आमचं काम सुरू आहे। मी तुम्हाला विश्वास देतो येणाऱ्या महिन्यामध्ये आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कॉन्ट्रॅक्टरांना निश्चित पद्धतीने गोड बातमी मिळेल, एवढा विश्वास तुम्हाला या निमित्ताने देईल। कुठलीही अडचण सरकार म्हणून आम्ही आपली ठेवणार नाही। कारण का माझा सरकारच्या प्रमुखांना माझा आग्रह तेवढा होता की आपला डोंगराळ जिल्हा आहे, आपल्या इकडे वर्षभरामध्ये आपल्याला 6 महिनेच काम करण्याची संधी भेटते। 15 मेच्या नंतर आपल्या इथे रस्त्याची कामं करणं शक्य नाही, म्हणून रस्त्याची कामं करायची असतील तर आपल्याला क्वचितच 4 ते 5 महिने भेटतात। आणि म्हणून निधी देत असताना आमच्यासारख्या जिल्ह्याला तुम्ही प्राधान्य द्या असा आग्रह मी आदरणीय मुख्यमंत्र्यांकडे आणि संबंधित खात्याचे आमचे जे शिवेंद्रराजे भोसले आहेत त्यांच्याकडे मी आग्रह केलेला आहे। आमच्या महेशकर मॅडमला पण हा विषय चांगल्या पद्धतीने माहीत असल्यामुळे मला विश्वास आहे येणाऱ्या कालावधीमध्ये आपलं जी काही थकबाकी राज्य सरकारकडून आहे ती निश्चित पद्धतीने पूर्ण होईल हा विश्वास मी तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो। हे मुद्दाहून ही माहिती का दिली, नाहीतर तुमच्या मिठाईवर या कॉन्ट्रॅक्टरांचं भागणार नाही। ते बिचारे सगळेजण आशेने इथे यासाठी आलेले आहेत की बाबा सरकार आम्हाला कधी मदत करताय, कारण का त्यांनी आपलं कामं केलेले आहेत। शेवटी आम्ही सरकार म्हणून अगर त्यांना विश्वास देऊ शकलो नाही तर त्यांच्या आपण जिल्ह्याच्या विकासाला पण त्या निमित्ताने खीळ बसेल असा मानणारा मी आहे। म्हणून या निमित्ताने परत एकदा आमचे सार्वजनिक बांधकामच्या सगळ्याच कर्मचाऱ्यांचं, आमच्या सर्व गोडजी असतील आणि त्यांच्या सगळ्याच टीमचं मी तुमच्या सगळ्या जणांचं मनापासून तुमचं अभिनंदन करतो। एक चांगली नवीन सुरुवात या निमित्ताने तुम्ही या बांधकाम कार्यालयाच्या निमित्ताने केलेली आहे। म्हणून विकासाच्या दृष्टिकोनातून इकडले आमचे रस्ते असो, आमचे साखव असो, हे सगळे पुलांचा फार मोठा हात आहे। सन्मान्य राणेसाहेब जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी त्या काळामध्ये 38 पुलांना मान्यता दिली आणि बांधूनही घेतली। त्याच्यामुळे आमच्या जिल्ह्याच्या दळणवळणाला फार मोठ्या प्रमाणामध्ये फायदा झाला। आमचा डोंगराळ जिल्हा आहे, काही गावं फार दुर्गम आहेत, म्हणून इथे योग्य पद्धतीने रस्त्याचं जाळं बांधणं हे आम्हाला विकासाच्या दृष्टिकोनातून अति महत्त्वाचं होतं आणि त्या पद्धतीचा प्रवास आत्तापर्यंत आम्ही करत आलेलो आहे। आज तुम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये कुठल्याही कानोकोपऱ्यात गेलात तर तुम्हाला दर्जेदारच रस्ते भेटतील, चांगल्या प्रकारचे रस्ते दिसतील। म्हणून ह्या रस्त्यांचा दर्जा अजून वाढवणं, वाडीनिहाय रस्ते बांधणं आणि आता तर आमच्या राज्य सरकारने कॉन्ट्रॅक्ट म्हणजे हे
आपलं कॉन्क्रीटचे रस्त्याच्या हे विषय सुरू केलेले आहे आणि म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये आमचा जिल्हा हा पर्यटन जिल्हा असल्यामुळे या रस्त्यांच्या परिस्थितीमुळे पर्यटनाला पण फार मोठा चालना भेटेल असा माझा विश्वास आहे. साहेब, एकीकडे बघितलं तर गव्हर्नमेंटचे रेस्ट हाऊस पंचतारांकित हॉटेलसारखे झाले आणि त्याचवेळी बघितलं तर PWDचं ऑफिस जे आहे ते सुद्धा कॉर्पोरेट कंपन्यांच्या ऑफिसच्या लोक असणारं असं झालेलं आहे. त्याबद्दल अतिशय कौतुकास्पद गोष्ट आहे. याचे श्रेय आमच्या अजय कुमार सर्वगुरुजींना दिलं पाहिजे. अधिकारी जेव्हा चांगल्या मानसिकते सकारात्मक मानसिकतेचे असतात, अनुभवी असतात, त्याचा फायदा सामान्य जनतेला होतो, जिल्हावासियांना होतो. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये आमच्या जिल्ह्याच्या फार महत्त्वाचे विषय म्हणजे उदाहरण आमचे रेल्वे स्टेशन तुम्ही पहा, आमचे गेस्ट हाऊस चांगले बनवलेले आहेत, रस्त्यांची परिस्थिती आज चांगली आहे, आज कार्यालय आम्हाला हक्काची मिळत आहे. म्हणून चांगले कर्तबगार अधिकारी आमच्या महाराष्ट्र सरकारमध्ये काम करतात, त्याबद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे. साहेब, महाराष्ट्रातलं कदाचित पहिलं असेल की QR कोड स्कॅन करून अभिप्राय नोंदवण्याची पद्धत ही या कार्यालयामध्ये चालू केली आहे सर्व गोडसाहेबांनी, तर त्याबद्दल आपली प्रतिक्रिया काय? बघा, आमच्या राज्याचे प्रमुख आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा कारभारात हा पारदर्शक आहे आणि त्याचं प्रतिबिंब तुम्हाला प्रत्येक स्तरावर प्रत्येक आमच्या सरकारी कार्यालयामध्ये त्याचं दिसतं आहे. आज सार्वजनिक बांधकाम कार्यालयामध्ये QR कोडच्या माध्यमातून फीडबॅक मागवणं हे धाडसाचंच काम आहे. खरं म्हणलं यांची जबाबदारी सोपी नसते. लोक छोट्यातल्या छोट्या विषयावर कसं भांडतात याचा अनुभव लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही वर्षानुवर्षे घेतोय. पण तरीही लोकांचा त्रास कमी व्हावा, लोकांचे प्रश्न आमच्यापर्यंत पोचवावे, ह्यासाठी पुढाकार आमच्या सार्वजनिक बांधकाम सिंधुदुर्गाने घेतलेला आहे. ही अतिशय कौतुकास्पद गोष्ट आहे आणि ह्याचं अनुकरण राज्यातल्या अन्य बांधकाम कार्यालयांनी करावं असं मी आग्रहाने मागणी आमच्या बांधकाम मंत्र्यांकडे करेन. सार्वजनिक बांधकाम विभागाचा कारभार गतिमान आणि पारदर्शक व्हावा यासाठी या ठिकाणी आम्ही QR कोड लावलेला आहे. या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला हा QR कोड स्कॅन करून या सार्वजनिक बांधकाम विभागाचा कारभार गतिमान आणि पारदर्शक करण्याच्या दृष्टिकोनातून त्याच्या अमूल्य सूचना असतील, काही अमूल्य त्याचे अभिप्राय असतील, ते इथे त्यांना स्कॅन करून नोंदवण्यात येतील. या महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी ज्यावेळेस मुख्यमंत्रीपदाची सूत्र हातात घेतली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की माझं सरकार गतिमान आणि पारदर्शकरित्या लोकांच्या हितासाठी काम करेल आणि त्यांची वल्गना जी आहे किंवा त्यांची जी घोषणा आहे हे सत्यात आणण्याच्या दृष्टिकोनातून सार्वजनिक बांधकाम विभागाने कणकवलीच्या विभागाने हे टाकलेलं पाऊल आहे असं मी या ठिकाणी आपल्याला विनम्रपणे सांगू इच्छितो. या जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य तेजी राणे वाऱ्यालाही लाजवेल अशा वेगाने ते काम करतात. मग त्यांच्या बरोबरीनं आमचं सार्वजनिक बांधकाम विभाग गतीने काम त्याचा कारभार झाला पाहिजे अशी या पाठीमागे आमची या विभागाची धारणा आहे.